क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। निवडणूक आयोगाचा मकर संक्रांतीचा झटका, लाडक्या बहिणींना ॲडव्हान्सचा तिळगुळ नाही। सध्या राज्यात सगळीकडे महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे। राजकारणाच्या जिव्हांना निवडणुकीची खाज सुटली असतानाच निवडणूक आयोगाने मात्र एक मोठा बडगा उगारला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार की नाही यावरून सुरू असलेल्या उथळ चर्चेवर आयोगाने आता शिक्कामोर्तब केला आहे। थोडक्यात सांगायचे तर डिसेंबरचे 1500 रुपये मिळणार, पण जानेवारीचा ॲडव्हान्स मात्र गुंडाळून ठेवा। काय आहे हा सगळा तमाशा? मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार अशा कंड्या काही अतिउत्साही बातम्यांच्या कारखान्याने पिकवल्या होत्या। जणू काही सरकारला निवडणुकीच्या काळात वाण लुटायची भारी हौस आली होती। पण निवडणूक आयोगाचे कान टवकारले गेले। तक्रारींचा पाऊस पडताच आयोगाने मुख्य सचिवांची अशी काही झाडाझडती घेतली की शेवटी सरकारला आम्ही शहाणे आहोत असे स्पष्टीकरण द्यावे लागले। मुख्य सचिवांचा साष्टांग अहवाल। मुख्य सचिवांनी आयोगाला साहेबांसारखा अहवाल सादर केला आहे। त्यात म्हटले आहे की बाबांनो, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ही योजना आहे, ती काही आम्ही आता नवीन काढलेली नाही। त्यामुळे डिसेंबरचे पैसे द्यायला आम्हाला कोणी अडवू शकत नाही। पण हो, जानेवारीचा हप्ता आम्ही आगाऊ देणार नाही। म्हणजेच काय तर आचारसंहितेच्या कुंपणात राहूनच हा प्रेमाचा हप्ता वाटावा लागणार। आमच्या भाषेत सांगायचे तर अहो, या निवडणुकीच्या बाजारात मतदारांना भुरळ घालण्यासाठी आगाऊपणा करण्याची सवय जुनीच आहे। पण निवडणूक आयोगाने यावेळेस पाणी पाजले आहे। नव्या बहिणींची नावनोंदणी बंद, जुन्या बहिणींना फक्त थकीत हप्ता मिळणार। ज्यांना वाटतं होतं की संक्रांतीला डबलवारी होईल, त्यांच्या तोंडाला सध्या तरी पांढरं फासलं गेलं आहे। थोडक्यात काय तर बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत, पण पुढच्याच ठेस मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे सरकारने आता आपला उत्साह आवरता घेतला आहे। संक्रांतीचे तिळगुळ गोड लागेल की नाही हे आता महानगरपालिकेच्या निकालातच कळेल। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।